पुढची बातमी पाहूयात. काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जनशताब्दीचं निमंत्रण जे आहे ते नाकारलेलं आहे. मुत्तेमवार चतुर्वेदी विकास ठाकरे आणि नितीन राऊतांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं. काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, विकास ठाकरे, नितीन राऊत यांना संघानं जे होतं ते निमंत्रण दिल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही काँग्रेस नेत्यांनी संघाकडून दिलेलं निमंत्रण नाकारलंय. विचारधारेशी असहमती असल्यानं हे निमंत्रण नाकारलं असल्याचं या नेत्यांनी सांगितलंय. विजयादशमीच्या सोहळ्यामध्ये काँग्रेस नेते सहभागी होणार का याकडे सुद्धा सध्यांचं लक्ष लागलंय. देशभरात जे उत्साहात मोठा यशाने जे आहे ते कार्यक्रम करत आहेत, विविध कार्यक्रम करत आहेत. अशातच जर बघितलं असेल तर नागपूर जे आहे ते संघाचा गड मानलं जातं. इथनं जे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना जी आहे ते 27 सप्टेंबर 1925 रोजी केशव बळीपंत हेडगेवारांनी केली होती. आणि याच औचित्याने जर बघितलं असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने जे आहे ते विजयादशमी उत्सव जे आहे ते दरवर्षी मनवलं जातं. आणि त्या निमित्ताने जर बघितलं असेल तर प्रमुख पाहुण्यांना जे आहे ते निमंत्रण करत असते. या अगोदर सुद्धा जर काँग्रेसच्या अनेक नेत्यांना जे आहेत ते संघाने निमंत्रण केलं होतं. प्रणव मुखर्जी असतील, त्यासोबत जे छत्तीसगडचे नेते आहेत त्यांना सुद्धा जे आहे ते संघाने निमंत्रण केलं होतं. मात्र यंदा जर बघितलं असेल तर यंदा सुद्धा विजयादशमी जे आहे ते संघ उत्साहात मनवत आहे. अशातच जर बघितलं असेल काँग्रेसचे जे स्थानिक नेते आहेत त्यांना जे आहेत ते संघाने निमंत्रण दिलं. त्यापैकी जे आहेत ते माजी खासदार विलास मुत्तेमवार असतील, माजी आमदार सतीश चतुर्वेदी असतील, त्यासोबत जर काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे असतील, नितीन राऊत असतील यांना सुद्धा निमंत्रण दिल्यात. मात्र यांनी निमंत्रण सरळ नकारलंय, कारण की आम्ही विचारांशी सहमत नाही. आमची विचारधारा कुठेतरी समता आणि बंधुता मानणारी आहे. त्यामुळे अशा विचारधारेशी आम्ही सहमत नसल्याने आम्ही हा जे निमंत्रण दिलं त्याला आम्ही नाकारतो. अशा प्रकारचे जे उत्तर आहे ते संघाला जे आहे ते काँग्रेसच्या नेत्यांनी दिले. अशा प्रकारची माहिती आहे ती समोर येत आहे.